हा रेकॉर्डिंग मिनिमाइज. तर सिम्पल सिम्पल एकदम आपण सुरूपासून सुरुवात करू. हे तुम्हाला टेक्निकल टर्म सांगितले होते. ठीक आहे. टेक्निकल टर्म. ठीक आहे. सगळ्यांना हे जे टेक्निकल टर्म्स आहे तुमच्याकडे नोट करून घ्यायचे. याचे 2 ते 3 लाईनचं डिस्क्रिप्शन तुमच्याकडे असायला पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये आपण करू डिस्कस वन बाय वन काय आहे या टेक्निकल टर्म्स कशाने काय होते ते सगळं. त्या आधी सर्वात पहिले एक मी नवीन टॅब घेतो. कलर थेअरी काय असते? कलर थेअरी काही आयडिया तुमच्या हिशोबाने कुठे वापरतो आपण कलर थेअरी? डेली यूज करतो काही कलर थेअरी आपण कुठल्या रिअल लाईफ आपल्या याच्यामध्ये एक्झिक्युशन मध्ये डेली यूज करता कलर थेअरी कुठे? तर फॉर एक्झाम्पल सरांनी व्हाईट शर्ट आणि ग्रे पॅन्ट घातलेला आहे आणि सरांनी स्काय ब्लू शर्ट आणि ग्रेचा शेड म्हणा किंवा कुठल्या तरी शेडचा पॅन्ट घातलेला आहे. इथे पण कलर थेअरी वर्क करते. ठीक आहे. तुम्ही कपडे जेव्हा घालता तर कंट्रास्ट नुसार घालता. की तुम्ही शर्ट लाईट घातला तर पॅन्ट डार्क घालता आणि पॅन्ट डार्क घातला तर शर्ट लाईट राहतो. ठीक आहे. तो रेग्युलर आपल्या डेली लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीत आपण कलर थेअरी वापरतो. कपड्यांपासून तर मुलींचं मग लिपस्टिक म्हटलं ड्रेसिंग म्हटलं सगळ्या गोष्टीमध्ये कलर थेअरी असतं. ठीक आहे. सो कलर थेअरीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल सर्वात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट राहणार कलर व्हील. आता कलर व्हील्स 2 टाईपचे येतात तुम्हाला. ठीक आहे. मी लिहित असलो की सोबत सोबत लिहिणं पण चालू ठेवा. कलर व्हील्स हा घे ना. कलर व्हील्स फर्स्ट वन विल बी युअर डिजिटल. सॉरी डिजिटल नाही पहिला आर्टिस्टिक लिहा. आर्टिस्टिक कलर व्हील आणि दुसरं तुमचे. ठीक आहे. सो शाळेमध्ये तुम्ही कलरिंग शिकले होते सगळेजण. तर त्यामध्ये बघा आपल्याला प्लास्टिकचे ते डब्बे यायचे छोट्या छोट्या 6 डब्या यायच्या. आपण त्या घ्यायचो आणि त्याच्यातले कलर घेऊन मिक्स करायचो. ब्लॅक अँड व्हाईट असायचं. अजून कोणते कोणते कलर असायचे त्याच्यामध्ये? ब्लू रेड ऑरेंज येल्लो. ठीक आहे. सो बेसिकली हे 6 कलर होते. व्हाईट ब्लॅक रेड ब्लू ऑरेंज आणि येल्लो. ठीक आहे. मग यातल्या कोणत्या पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त कलर्सला मिक्स करून तुम्ही बाकीचे कलर्स बनवू शकत होते. जेवढे पण आहेत तेवढे. ठीक आहे. सो आर्टिस्टिक कलर व्हील आणि डिजिटल कलर व्हील आपल्याला 2 आहे माहित आहे. ते डिस्कस करू आपण. त्याच्या अगोदर कलर्स तर बेसिकली एकदम आपण टेक्निकल भाषा टेक्निकल सुरू करू आणि एकदम बेसिक पासून की आपल्याला कलर्स दिसतात कसे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे लाईट्स दिसत आहेत किंवा हा कलर दिसतोय. तर हे आपल्याला दिसतं कसं याच्यापासून आपल्याला फंडामेंटल पासून माहिती पाहिजे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल की आता इथे तुम्हाला हा कलर दिसतोय. कुठला कलर आहे हा? ब्राऊन कलर. आणि याच्या खालचा गोल्डन. हा गोल्डन शायनी दिसतंय आणि ब्राऊन तुम्हाला प्लेन दिसतंय. तर कसं काय ना म्हणजे आपल्याला कसं कसं समजत आहे की हे शायनी आहे हे ब्राऊन आहे कारण की आपल्या डोळ्यात दिसतंय. तर आपल्याला बेसिक त्याच्यासाठी आपण बघतो कसं त्याच्याचं परसेप्शन माहित पाहिजे तुम्हाला की तुम्ही जर सायन्स सगळ्यांना 10वी पर्यंत तर असेल ऍटलिस्ट त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन नावाच्या 2 गोष्टी होत्या. ठीक आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय? आता सिम्पल हा लाईट सुरू आहे. हा लाईट तुमच्या अंगावर पडतोय. तुमच्या अंगावर लाईट पडतोय आणि तो लाईट बाउन्स होऊन माझ्या डोळ्यात येतो. तर तुमच्या अंगावर लाईट पडला आणि तिथे तो स्काय ब्लू कलर आहे म्हणून मला स्काय ब्लू कलर दिसत आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुझं ग्रीन आहे तुझं रेड आहे तर तसं आपल्याला कलर दिसतो. हे बेसिक परसेप्शन झालं. रिफ्लेक्शन म्हणजे काय की कोणत्याही ऑब्जेक्टवर जेव्हा लाईट पडते आणि ती बाउन्स बॅक होते आणि आपल्या डोळ्यावर पडते तर आपल्याला त्या कलरचं परसेप्शन. तसं हे पूर्ण आरजीबी दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. तर ते पण त्यानेच. आता हे तर बेसिक झालं रिफ्लेक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे आता रिफ्रॅक्शन साठी समजा आपल्याकडे एखादा ग्लास ऑब्जेक्ट आहे. ग्लास ऑब्जेक्ट म्हणजे हेच पकडा.
की हा जो ग्लास आहे, आता काय होतं की तिथून लाईट पडत आहे किंवा याच्या आतून लाईट येत आहे आणि ती लाईट त्याच्या बाहेर येऊन आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये दिसत आहे. तर ज्या ऑब्जेक्ट्स मधून बेसिकली लाईट पास होते सी थ्रू राहतात ते ऑब्जेक्ट. आता हा फुल्ली ट्रान्सपरंट आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला फ्रॉस्टेड ग्लास वगैरे पण येतात, जे आपल्या वॉशरूमच्या डोअर्सला वगैरे असतात, प्रीमियम एकदम जे असतात ते. ठीक आहे. सो स्लायडिंग डोअर झाले, वॉशरूमचे डोअर झाले, त्याच्यामध्ये ते ग्लास वापरतात प्रायव्हसीसाठी. ठीक आहे. पण त्याच्या आरपार दिसत नाही, बट तुम्हाला लाईट दिसते आतमध्ये. जर लाईट चालू केलं तुम्ही तर ते दिसतं. तर हे दोन कन्सेप्ट झाले, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. याच्यानुसार आता आपल्याला कलर्स दिसतात, पण कलर्स पण कुठले दिसतात आपल्याला, त्याच्यासाठी एक टेक्निकल टर्म आहे. ऐकलंय कधी तुम्ही हे, व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम? आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कधी पण तुम्ही कुठली गोष्ट शिकत आहे ना, तर त्याला कम्प्लिटली म्हणजे वर्ड बाय वर्ड तुम्हाला माहिती पाहिजे. व्हिजिबल म्हणजे आता दिसणारा. लाईट म्हणजे लाईट. लाईट म्हणजे फोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स. माहिती आहे आपल्याला, आपण शाळेत शिकलो होतो. ठीक आहे, तेच पार्टिकल समजा. ते झालं. स्पेक्ट्रम म्हणजे ते टेक्निकल शब्दाला टेक्निकल शब्दाने एक्सप्लेन नाही करत. आता मग मी तुम्हाला वेव्हलेन्थ म्हणजे म्हणेल तर अजून मग आपलं काय होतं, कन्फ्युजन वाढत जाते, ऑफ टॉपिक होऊन जातो. स्पेक्ट्रम म्हणजे बेसिकली 1 ते 2, मग याच्यामध्ये 1.1, 1.2, 1.3, 1.4 असं सो ऑन सो फोर्थ चालत राहील. तो स्पेक्ट्रम म्हणजे काय, आता व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम तिन्ही सोबत. स्पेक्ट्रम म्हणजे एक रेंज, सरळ सरळ. ठीक आहे. पॉईंट ए टू पॉईंट बी पर्यंत जे जे रेंज राहील त्याला म्हणतो आपण स्पेक्ट्रम. ठीक आहे. म्हणजे आपण कुठल्या पण गोष्टीचं एक रेंज मध्ये मोजू शकतो, तर त्या स्पेक्ट्रम राहते त्यासाठी. सो व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम म्हणजे काय, की असे कलर्स जे आपल्या डोळ्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये ते कलर्स डिटरमाइन कसे करू, तर वेव्हलेन्थनुसार. वेव्हलेन्थ म्हणजे कुठल्या पण बेसिकली कलरचं जे मेजर करायचं युनिट आहे ते राहतं वेव्हलेन्थ. ठीक आहे. त्यासाठी एक तुम्हाला इमेज दाखवतो. यामध्ये एक वाली ही इमेज. ठीक आहे. सो एक इथे खाली गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही लिहिलेला आहे, त्याच्या मधातून असे दोन अॅरोज निघले, त्याच्या वरती मध्ये हे कलर्स दिसत आहे काहीतरी. त्या कलर्सला काय म्हणतात, काही आयडिया? त्याचं एक टेक्निकल नाव आहे, तुम्ही शिकले असाल शाळेमध्ये. नाव दुसरं, तुम्ही दुसऱ्या नावाने शिकले. ठीक आहे, विबग्योर. यालाच आपण म्हणतो सरळ सरळ आपल्या नॉर्मल भाषेत रेनबोचे कलर. रेनबो मध्ये किती कलर असतात? 7 कलर. तर विबग्योर ते 7 कलर आहे. याच्यामध्ये काय राहणार? व्हायलेट, इंडिगो, आलं. सो विजिबल लाईट स्पेक्ट्रम म्हणजे अशी कलर रेंज ज्याच्यामध्ये आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकू असे कलर. आता मग डोळ्यांनी जे नाही बघू शकत त्याचं काय, तर जे नाही बघू शकत ते बेसिकली राहणार आपले युव्ही, एक्सरे आणि गॅमा. आणि जे अजून त्याच्या वरचे जे आहे ते आहे इन्फ्रारेड, रडार, रेडिओ वेव्ह वेगवेगळ्या. ठीक आहे. पण आता ही रेंज काय आहे ना, एक्झॅक्ट रेंजची व्हॅल्यू माहित पाहिजे आपल्याला. तो व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रम मध्ये जे असतात हे विबग्योरचे कलर आपल्याला दिसतात 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. आलं. सो सिम्पल सिम्पल जर मी फोटोशॉप स्टार्ट करतो. ठीक आहे. ब्रश टूल घेतो आपला, हार्डनेस 100% करतो. ठीक आहे. हे एक मी लाईन बनवली. याच्यामध्ये ठीक आहे 400 नॅनोमीटर. किती म्हटलं मी? 700 नॅनोमीटरची जी रेंज राहील त्याच्यामध्ये आपले विजिबल कलर दिसेल. व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त 700च्या जर वरती असेल तर कुठले रेज येणार? इन्फ्रारेड. ठीक आहे. आय आर जे आता तुम्ही तुमच्या
मोबाईल्स मध्ये असतं किंवा तुमच्या रिमोट मध्ये असतं. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये ते रिमोटचं बटन दाबून बघा. त्यामध्ये तुम्हाला एक लाईट ब्लिंक होताना दिसतो. लहानपणी आम्ही करून बघायचो. तर त्याला म्हणतो इन्फ्रारेड. मग रेडिओ वेव्ह वेगवेगळ्या असतात. रडारची असते, टीव्हीची असते, FM ची असते. AM काय आहे मलाही आयडिया नाही. FM चाच एक प्रकार असेल, ठीक आहे. आधी काय होतं की आधी सर्वात पहिले जे 1940s वगैरे म्हटलं ते टीव्हीच नव्हते. तेव्हा फक्त FM होते. तेव्हा नवीन नवीन शोध लागला होता त्याचा पण. तर त्याच्या ज्या वेव्ज असतात ना त्या पण वेव्ह आता वेव्हलेन्थ वगैरे तुम्हाला बेसिकली क्रस्ट अँड ट्रफ वगैरे काही आयडिया माहित आहे का? वेव्हलेन्थ म्हणजे काय राहते वगैरे. ठीक आहे. सो एकदम एकदम जसं टेक्निकल मध्ये नाही जाऊ आपण. सिम्पल सिम्पल. कुठे गेलं इमेज. बेसिकली क्रस्ट अँड ट्रफ म्हणजे जर फॉर एक्झाम्पल याच्यावर सांगतो तुम्हाला की ठीक आहे असं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ही झाली एक सिंगल वेव्ह पकडू. ठीक आहे. हे अशी एक वेव्ह झाली. यातला हा जो पार्ट आहे